नमस्कार मित्रांनो, सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। हे पहा, बऱ्याच पालकांचे शिक्षकांचे मला फोन आलेत की अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने समजून सांगताय। मित्रांनो, मला एक सूचना आलेली आहे की ही दुहेरी मी वापरतोय आणि एकेरीमध्ये सुद्धा कसं लिहायचं ते आम्हाला मार्गदर्शन व्हावं। तर मी एक दोनच व्हिडिओ फक्त दुरेगीमध्ये आता इथून पुढे बनवणार आहे आणि बाकीचा सराव जो आहे तो एकेरीमध्ये कसा करायचा आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी एक वाक्य लिहिलेलं आहे, मी माझे हस्ताक्षर सुंदर बनवणार आहे। आणि खरंच या विद्यार्थ्यांचा रिप्लाय बघून त्यांनी काही फोटो पाठवलेले आहेत, ते बघितल्यानंतर समाधान वाटतं आणि याचं सारं श्रेय तुमचंच आहे, कारण मी निमित्त आहे, कारण आपण तो सराव करता म्हणूनच हे शक्य आहे। तर बघा, या वाक्याकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ही पुढची 3 वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये फरक आहे। तर या 3 वाक्यामध्ये आपण कुठे किंवा आपला विद्यार्थी आपलं मूल कुठे आहे हे थोडंसं लक्ष द्या आणि त्यानंतर यातील काही चुका आहेत त्या शोधून काढा। मग त्या अंतराच्या असतील, अक्षर व्यवस्थित नसेल किंवा मात्रा किंवा उकार किंवा इतर काही गोष्टी या सुंदरतेच्या अनुषंगाने असतील तर कुठे कमी पडतोय हे शोधा आणि त्यानुसार बदल करा। मी इथे पुन्हा एकदा खाली काढून दाखवलेलं आहे, मी माझे हस्ताक्षर सुंदर बनवणार आहे आणि नक्कीच असा सराव केल्यानंतर होऊ शकतं। फक्त अक्षर सुंदर काढणं हे वेगळं आणि वाक्य लिहिताना त्यामध्ये सुंदरता असणे याच्यात सुद्धा फरक आहे, कारण प्रत्येक अक्षराची उंची, त्या 2 शब्दातील अंतर आणि त्यातील प्रत्येक अक्षर हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं। तर याकडे लक्ष द्या आणि या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की शिरोरेषेतील अक्षरे। आता शिरोरेषेतील अक्षरे म्हणजे काय, तर वरती जे आपण रेषा मारतो अक्षरांच्या वरची ती शिरोरेषा असते आणि त्यामधील काही अक्षर असतात, तर अ, थ, ध, भ, क्ष आणि श दिलं तरी चालेल पण नाही दिलं तरी चालेल, पण बरेचदा ते म्हणतात की श रेषेत अक्षर आहे का, तर वास्तवात नाही आहे ते, परंतु सुंदरता दिसते याने जरी ठेवलं तरी। तुम्हाला शक्य असेल तसं तो भाग बघा। आत, थवा, धरण, भगवा, क्षत्रिय, शांत ही सुरुवातीची अक्षरं रेषेत गेलेली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे मग या अक्षरांची उंची व्यवस्थित दिसते। समजा हे अक्षर कुठे मध्ये आले तर या पद्धतीनं लिहा आणि त्यामुळे सुद्धा या अक्षरांना एक चांगला आकार येतोय आणि सुंदरता दिसते। या ठिकाणी मी 1-2 शब्द लिहून दाखवतो। अशा अक्षरे लिहिल्यानंतर ते अतिशय चांगल्या प्रकारे दिसतात। असा सराव करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।